नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण मूलभूत संकल्पना यामध्ये कुटुंब संस्था म्हणजे काय, उपभोक्ता म्हणजे काय, त्यानंतर इंडस्ट्री किंवा इंडस्ट्री उद्योग म्हणजे काय, त्यानंतर फर्म किंवा उद्योग संस्था म्हणजे काय आणि संयंत्र किंवा प्लांट म्हणजे काय या घटकांचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरणातील शेवटचा घटक 1.5 उद्योग संस्थेची जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांचा अभ्यास करणार आहोत. या उद्योग संस्थेची प्रामुख्याने आर्थिक उद्दिष्टे आणि आर्थिकेतर उद्दिष्टे अशी दोन प्रकारची उद्दिष्टे आहेत. त्या उद्दिष्टांचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उद्योग संस्थेची जी उद्दिष्ट आहे त्या उद्योग संस्थेच्या उद्दिष्टामधला अ भाग आहे आर्थिक ध्येय किंवा उद्दिष्टे, इकॉनॉमिक गोल ऑफ फर्म या घटकाचं अध्ययन करणार आहोत. आता उद्योग संस्था म्हटलं की कोणतीही उद्योग संस्था काही विशिष्ट ध्येय किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विशिष्ट वस्तूचं उत्पादन करण्याचा निर्णय घेत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे कोणतीही उद्योग संस्था आपल्या उत्पादनाचा जागतिक स्तरावर त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली पाहिजे आणि आपल्या उत्पादनाला जास्तीत जास्त मागणी मिळाली पाहिजे, त्या मागणीतून जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून वस्तूचं उत्पादन करत असते. किंवा बऱ्याच वेळा काही उद्योग संस्था एका राज्यामध्ये किंवा देशामध्ये किंवा जागतिक स्तरावर आपली जी काही उद्योग संस्था आहेत या उद्योग संस्थेचा एक नावलौकिक झाला पाहिजे या दृष्टिकोनातून किंवा हे असं ध्येय किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वस्तूचं उत्पादन करत असतं. त्या वस्तूच्या उत्पादनातून चांगली क्वालिटी किंवा चांगलं जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्तापूर्वक वस्तू त्या उपभोक्त्यांना जर उपलब्ध करून दिली तर जगभरामध्ये आपला असा नावलौकिक होतो या दृष्टिकोनातून वस्तूचं उत्पादन केलं जातं. आणि म्हणून आज विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या उद्योग संस्थेच्या उद्दिष्टामध्ये पहिलं जे काय आर्थिक ध्येय किंवा उद्दिष्ट आहेत त्या आर्थिक ध्येय किंवा उद्दिष्टामध्ये पहिलं उद्दिष्ट बघणार आहोत. ते म्हणजे नफा महत्तमीकरण, त्यालाच प्रॉफिट मॅक्झिमायझेशन असं म्हटलं जातं. की प्रत्येक उद्योग संस्था जी आहेत या प्रत्येक उद्योग संस्थेचं जास्तीत जास्त नफा मिळवणं हे उद्दिष्ट असतं. आणि म्हणून प्रत्येक उत्पादन संस्था वस्तूचं उत्पादन करताना ती अशा वस्तूचं उत्पादन करते की जेणेकरून त्या वस्तूच्या उत्पादनातून आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल आणि त्या नफ्यातून आपल्या उद्योग संस्थेचा जगभरामध्ये देशभरामध्ये नावलौकिक कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते. आणि म्हणून उद्योग संस्था वस्तूचं उत्पादन करताना या ठिकाणी अशा प्रकारे अशा वस्तूचं उत्पादन करते की जेणेकरून त्या वस्तूच्या उत्पादनातून जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे. म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं या प्रश्नाची सोडवणूक करताना या ठिकाणी उद्योग संस्था ज्या वस्तूच्या उत्पादनातून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळेल अशा वस्तूचं उत्पादन करण्याचा निर्णय घेत असते. आणि म्हणून आज आपण बघतो की जीवनावश्यक वस्तूच्या तुलनेने चैनीच्या वस्तूच्या उत्पादनातून मिळणारा जो काही नफा आहे त्या नफ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे प्रत्येक उत्पादन संस्था या ठिकाणी चैनीच्या वस्तूचं उत्पादन कसं करता येईल आणि त्या उत्पादनातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते. उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघतो की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये कारचं उत्पादन बऱ्याच ज्या मोठमोठ्या उद्योग संस्था आहेत या मोठमोठ्या उद्योग संस्था अशा प्रकारे या कारच्या उत्पादनातून जास्तीत जास्त नफा मिळतो म्हणून अशा प्रकारे त्या कारचं उत्पादन करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं की जेणेकरून ज्या कारला किंवा ज्या वस्तूला किंवा ज्या वस्तूचा उपभोक्ता वर्ग हा श्रीमंत आहे आणि जो श्रीमंत उपभोक्ता एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किंवा त्या विशिष्ट वस्तूच्या किमतीत थोड्याफार प्रमाणात जरी वाढ झाली तरी त्याचा त्या मागणीवर काही परिणाम होत नाही अशा उपभोक्त्याच्या किंवा अशा उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी वस्तू उत्पादन करण्याचा निर्णय या ठिकाणी ही उद्योग संस्था घेत असते. त्यानंतर दुसरा घटक आहे कोठे उत्पादन करावं. आता उत्पादन करत असताना या ठिकाणी ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये वस्तूचा वाहतुकीच्या खर्चातून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळेल किंवा त्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये जो कच्चा माल सहज उपलब्ध होतो आणि ज्या कच्च्या मालाचं जर अशा प्रकारे त्याचा वाहतूक खर्च जास्त असेल तर अशा वेळी तो उत्पादक किंवा ती उत्पादन संस्था ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये कच्च्या मालाचं उत्पादन होतं त्याच भौगोलिक प्रदेशामध्ये असे कारखाने किंवा असे उद्योग स्थापन करण्याचा निर्णय घेत असतो. म्हणजे साखर कारखाने प्रामुख्याने अशा प्रकारे ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये ऊसाचं जास्त प्रमाणात उत्पादन होतं अशाच ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये साखर कारखाने स्थापन केले जातात. किंवा याचं थोडंसं विरोधाभासात्मक उदाहरण असं आहे
की कापसाचा जो काही वाहतूक खर्च आहे तो कापसाचा वाहतूक खर्च आणि कापडाचा वाहतूक खर्च समान असल्यामुळे अशा प्रकारे कापूस ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये उत्पादन होतो त्या भौगोलिक प्रदेशामध्ये त्याचे कारखाने स्थापन न करता ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये उष्ण आणि दमट हवामान आहे अशा भौगोलिक प्रदेशामध्ये ते स्थापन केले जातात. उदाहरण द्यायचं झालं तो विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये कापसाचं उत्पादन होतं, परंतु अशा प्रकारे कापसापासून सूत किंवा कापड तयार करणारे अनेक कारखाने मुंबई, त्यानंतर सुरत, अहमदाबाद, वडोदरा या उष्ण आणि दमट हवामानामध्ये अशा प्रकारे त्याच्या कारखान्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. त्यानंतर नफा महत्तमी करण्यासाठी आणखी एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे जर वस्तूचं उत्पादन करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला, म्हणजेच भांडवल प्रधान तंत्रज्ञानाचा जर वापर केला, तर त्या भांडवल प्रधान तंत्रज्ञानाच्या वापरापासून वस्तूचा सरासरी उत्पादन खर्च येतो आणि त्या वस्तूचा सरासरी उत्पादन खर्च आला, त्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता सुधारली की अशा वस्तूला जगभरामध्ये देशपातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी येत असते आणि अशा मागणीतून त्या उत्पादन संस्थेला, उद्योग संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळत असतो. म्हणून या ठिकाणी प्रत्येक उत्पादन संस्था जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी भांडवल प्रधान तंत्राचा वापर करते, म्हणजेच जास्तीत जास्त भांडवलाचा वापर करायचा आणि कमीत कमी श्रमिकांचा वापर करून अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वस्तू मागे सरासरी नफा कसा वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे नफा महत्तमी करण्यासाठी या ठिकाणी या उत्पादन संस्था या अत्याधुनिक किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. कारण भांडवल प्रधान तंत्रज्ञानाचा वापर करताना सुरुवातीला जरी जास्त भांडवल खर्च झालं तरी नंतर मात्र वारंवार त्या भांडवलावर अशा प्रकारे खर्च करण्याची आवश्यकता अशा उद्योग संस्थेला भासत नाही. त्यामुळे अशा उद्योग संस्थेचा या ठिकाणी जो नफा आहे तो नफा नेहमी वाढत राहतो. आणि म्हणून अशा प्रकारे कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, कसं करावं, कुठे करावं, त्यानंतर झालेल्या उत्पादनाची विक्री कशी करावी, त्यासाठी अनेक प्रकारच्या ज्या यंत्रणा आहेत, मग होलसेलर असेल, डीलर असेल, त्यानंतर सब डीलर असतील आणि किरकोळ जे काही विक्रेते आहे, व्यावसायिक आहेत, यांच्या माध्यमातून अशा वस्तू त्या ग्राहकांपर्यंत कमी कालावधीमध्ये कशा पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्था त्या दृष्टीने विपणन करत असतं किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करत असतं आणि त्यातून प्रत्येक उद्योग संस्थेला जास्तीत जास्त नफा मिळत असतं. म्हणून या ठिकाणी नफा महत्तमीकरण म्हणजे वस्तूच्या उत्पादनातून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल या दृष्टिकोनातून प्रत्येक उत्पादन संस्था प्रयत्न करत असते. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जो काही नफा मिळतो त्या नफ्याची गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात केली तर त्या गुंतवणुकीपासून आपल्याला आणखी नफा मिळेल किंवा उद्योग संस्थेला अधिक नफा होईल, अधिक लाभ होईल या दृष्टिकोनातून देखील अशा उद्योग संस्था आपली आर्थिक ध्येय किंवा उद्दिष्ट ठरवत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं आर्थिक ध्येय किंवा उद्दिष्ट आहे की भागधारकांच्या संपत्तीचं महत्तमीकरण करणं, की अशा प्रकारे आपल्या उद्योग संस्थेचे शेअर मार्केटमध्ये ज्या लोकांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत त्या शेअर्सची किंमत दिवसेंदिवस अधिक प्रमाणात कशी वाढेल आणि भागधारकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याच कंपन्यांचे किंवा उद्योग संस्थेचे शेअर्स घेतले तर त्या शेअर्समधून अशा प्रकारे त्यांच्या संपत्तीचं महत्तमीकरण कसं होईल, त्यांच्या संपत्तीचं मूल्य कसं वाढेल या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्था प्रयत्न करत असते. आणि म्हणून शेअर मार्केटमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी आपले जे काही शेअर्स आहेत त्या शेअरची किंमत कमी कशी होणार नाही या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्था इथे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असते. आणि म्हणून उद्योग संस्था या ठिकाणी अशा प्रकारे भागधारकांनी आपल्या कंपन्यांचे किंवा आपल्या उद्योग संस्थेचे जे काही शेअर्स विकत घेतलेले आहेत त्या शेअर्सची किंमत कधीही कमी होणार नाही, त्याचं मूल्य कधी कमी होणार नाही या दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्न करत असते. आणि म्हणून कंपन्यांचे जे काही शेअर्स आहेत किंवा कंपन्यांच्या शेअर्सच्या माध्यमातून या उद्योग संस्थांना जे काही भांडवल मिळतं त्या भांडवलाचा जास्तीत जास्त उपयोग किंवा त्या भांडवलाची गुंतवणूक उद्योग संस्था अशा उद्योगामध्ये करते की जेणेकरून त्यापासून त्या उद्योग संस्थेला अधिक प्रमाणात नफा मिळेल, त्या गुंतवणुकीपासून जास्त नफा मिळेल आणि मिळालेल्या नफ्यातून अशा प्रकारे आपल्या भागधारकांना चांगला डिव्हिडंड किंवा लाभांश कसा देता येईल, त्या लाभांशाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये आपल्याच शेअर्सला किंवा भागांना
जास्तीत जास्त मागणी कशी येईल आणि त्या मागणीतून आपल्या शेअरचे भाव कसे वाढलेले राहतील किंवा त्याचं मूल्य वधारलेलं कसं राहील, या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्था प्रयत्न करत असते. आणि म्हणून या ठिकाणी या उद्योग संस्थेची जी काही आर्थिक उद्दिष्ट आहेत, या आर्थिक उद्दिष्टामध्ये या ठिकाणी दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे भागधारकांच्या संपत्तीचं महत्तमीकरण. की अशा प्रकारे भागधारकांनी या ठिकाणी या आपल्या कंपन्यांचे किंवा उद्योग संस्थेचे जे काही शेअर्स घेतलेले आहेत, त्या शेअरची किंमत जास्तीत किंवा मूल्य जास्तीत जास्त कसं वाढलेलं राहील, या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्था नेहमी प्रयत्न करत असते. आणि म्हणून या ठिकाणी या भागधारकांच्या संपत्तीचं महत्तमीकरण हे या उद्योग संस्थेचं दुसरं महत्त्वाचं आर्थिक उद्दिष्ट असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की व्यवस्थापन मोबदला उपयोगिता महत्तमीकरण. की अशा प्रकारे आपल्या उद्योग संस्थेमध्ये काम करणारा कामगार वर्ग असेल, आपल्या उद्योग संस्थेमध्ये काम करणारा व्यवस्थापनातले वेगवेगळे घटक असतील, या वेगवेगळ्या घटकांना जास्तीत जास्त वेतन म्हणजे पैशाच्या स्वरूपातील आणि वास्तव स्वरूपातील वेतन कसं देता येईल आणि त्या वेतनाच्या माध्यमातून तज्ज्ञ किंवा हुशार जे काही व्यवस्थापक आहेत, हुशार जे काही कामगार आहेत, ते कामगार दुसऱ्या उद्योग संस्थांमध्ये न जाता आपल्याच उद्योग संस्थेमध्ये कशी सेवा देतील, या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्था नेहमी प्रयत्न करत असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या कामगार वर्गाने कारखान्यामध्ये चांगलं काम करावं, व्यवस्थापक किंवा स्टाफमध्ये असणाऱ्या व्यवस्थापकांनी या ठिकाणी चांगलं काम करावं, आपल्या वस्तूच्या उत्पादनामध्ये काहीतरी इनोव्हेशन करावं आणि बाजारामध्ये आपले जे काही स्पर्धक आहेत, त्या स्पर्धकांपेक्षा आपल्याच वस्तूची बाजारात जास्तीत जास्त विक्री कशी होईल, त्या विक्रीतून आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळविता येईल, या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्थेमधले जे काही व्यवस्थापक वर्ग आहेत, प्रत्येक उद्योग संस्थेमध्ये काम करणारा जो काही कामगार वर्ग आहे, तो कामगार वर्ग काम करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे प्रत्येक उत्पादन संस्थेमध्ये विपणन क्षेत्रातले जे काही व्यवस्थापक आहेत, जे तज्ज्ञ अधिकारी असतात, की ज्यांना आपण बाजारामध्ये स्पर्धेमध्ये कसं टिकून राहता येईल, आपल्या बाजारामध्ये आपल्या उत्पादनाला जास्तीत जास्त मागणी कशी येईल, त्या मागणीतून स्पर्धकांपेक्षा आपलं उत्पादन बाजारामध्ये जास्त प्रमाणात कसं विकलं जाईल, या दृष्टिकोनातून हा व्यवस्थापक वर्ग किंवा कामगार वर्ग किंवा विपणन क्षेत्रातले वेगवेगळे तज्ज्ञ अधिकारी या ठिकाणी काम करत असतात. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी की या प्रत्येक उद्योग संस्थेमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट या युनिटमध्ये, मग ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट उत्पादनाबाबत असेल किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट या ठिकाणी विपणनाच्या बाबतीत असेल, तर या क्षेत्रामध्ये किंवा या डिपार्टमेंटमध्ये काम करणारा जो काही तज्ज्ञ अधिकारी वर्ग असतो, तज्ज्ञ जे काही व्यवस्थापक असतात, या तज्ज्ञ व्यवस्थापकांना अशा प्रकारे पैशाच्या स्वरूपामध्ये आणि वास्तव स्वरूपामध्ये दिले जाणारे मोबदले हे जास्त असतात. आणि म्हणून आपण बघितलं की पैशाच्या स्वरूपात दिलं जाणारं मोबदला त्याला आपण वेतन पगार असं म्हणतो, तर वास्तव स्वरूपात दिला जाणारा मोबदला त्याला आपण मग राहण्यासाठी चांगल्या दर्जाची घरं उपलब्ध करून देणं, त्यानंतर मुलांना, त्या आपल्या व्यवस्थापकांच्या मुलांना, कुटुंबाला चांगलं शिक्षण देणं, त्यानंतर कुटुंबातील व्यवस्थापकाच्या कुटुंबामध्ये जर काही अपघात झाला किंवा एखाद्याला गंभीर स्वरूपाचा जर आजार झाला, तर त्या आजाराच्या कालावधीमध्ये त्याला अशा प्रकारे वैद्यकीय सुविधा, त्याच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं, त्यानंतर इतर अनेक प्रकारच्या एका विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे एक विशिष्ट टार्गेट कंप्लीट केल्यानंतर अशा व्यवस्थापकाच्या फॅमिलीला विदेशी टूर म्हणा किंवा देशांतर्गत टूरसाठी किंवा परदेश प्रवासासाठी देशभरामध्ये भ्रमण करण्यासाठी अशा प्रकारे कंपनीच्या खर्चाने त्याला पाठवलं जातं, की जेणेकरून हा व्यवस्थापक तो माझ्या उद्योग संस्थेमध्ये टिकून राहायला पाहिजे आणि त्यांनी त्याची जी काही तज्ज्ञ सेवा आहे ती तज्ज्ञ सेवा माझ्याच उद्योग संस्थेला दिली पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्था कामगार वर्ग आणि व्यवस्थापकाचा मोबदला किंवा जास्तीत जास्त कसा देता येईल, त्याला अनेक प्रकारच्या सेवा कशा देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे की व्यवस्थापकाला जो काही आर्थिक मोबदला दिला जातो, त्या आर्थिक मोबदल्याचं जी काही उपयोगिता आहे त्याचं महत्तमीकरण कसं होईल आणि हे या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या उद्योग संस्थेमध्ये काम करणारा जो काही अधिकारी वर्ग आहे, व्यवस्थापक आहेत किंवा कामगार वर्ग आहेत, हा इतर उद्योग संस्थांमध्ये जाण्यास
तयार होणार नाही या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्था या ठिकाणी या घटकांना जास्तीत जास्त आर्थिक मोबदला देण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या उद्योग संस्थेच्या उद्दिष्टामध्ये किंवा आर्थिक उद्दिष्टामध्ये चौथं उद्दिष्ट आहे की उद्योग संस्थेची वृद्धी किंवा ग्रोथ ऑफ द फर्म, की उद्योग संस्थेची आर्थिक वृद्धी कशी होईल. या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्थेमध्ये काम करणारे सर्व प्रकारचे जे घटक आहेत हे घटक काम करत असतात. मग यामध्ये कामगार वर्ग असतो, त्यानंतर तज्ज्ञ व्यवस्थापक वर्ग असतो किंवा विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ जे काही व्यवस्थापक आहेत हे तज्ज्ञ व्यवस्थापक देखील अशा प्रकारे या ठिकाणी या उद्योग संस्थेची वृद्धी कशी होईल, आपल्या उद्योग संस्थेचा आपल्या राज्यामध्ये, आपल्या उद्योग संस्थेचा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या उद्योग संस्थेचा अशा प्रकारे जगभरामध्ये नावलौकिक कसा होईल या दृष्टिकोनातून अशा प्रकारे सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, व्यवस्थापक आणि कामगार वर्ग या ठिकाणी काम करत असतात. आणि म्हणून प्रत्येक उद्योग संस्थेचं उद्दिष्ट असतं की आपल्या उद्योग संस्थेची वृद्धी झाली पाहिजे. आपली उद्योग संस्था अशा प्रकारे पूर्वी तिचे 2 युनिट होते किंवा 2 शाखा होत्या, त्या 2 शाखांच्या 20 शाखा कशा होईल किंवा त्या 20 शाखांच्या माध्यमातून पुन्हा आणखी त्यांच्या 40 किंवा 50 शाखा कशा होतील. एका शाखेमध्ये साधारणपणे 4000 कामगार काम करत होते, आता 20 शाखांमध्ये काही लाख लोकांना रोजगार कसा मिळेल किंवा 40 किंवा 50 शाखांमध्ये आणखी काही लाख लोकांना कसा रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून प्रत्येक उद्योग संस्था आपल्या उद्योगाची आर्थिक भरभराट कशी होईल, वृद्धी कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते. आणि म्हणून उद्योग संस्थेला जेव्हा एका वस्तूच्या उत्पादनातून जास्तीत जास्त नफा मिळतो तेव्हा तो मिळालेला जो काही नफा आहे त्या नफ्याची गुंतवणूक ह्या उद्योग संस्था आणखी नव्याने म्हणजे भूमी, श्रम, भांडवल हे उत्पादन घटक खरेदी करण्यासाठी नव्याने त्या नफ्याचा किंवा अशा प्रकारच्या त्या नफ्याचा वापर या ठिकाणी केला जातो. आणि पुन्हा एका कारखान्यातून दुसरा कारखाना, दुसऱ्यातून 4 कारखाने किंवा 4 कारखान्यातून 10 कारखान्यांची निर्मिती कशी होईल, त्या वेगवेगळ्या कारखान्यामध्ये जास्तीत जास्त वस्तूचं उत्पादन होऊन त्या नफ्यातून पुन्हा अधिक किंवा जास्तीत जास्त नफा कसा मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे उद्योग संस्थेची वृद्धी व्हावी. जगभरामध्ये अशा प्रकारे आपल्या उद्योग संस्थेला बहुराष्ट्रीय कंपनी, मल्टीनॅशनल कंपनीज म्हणून तिचा नावलौकिक कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपल्या देशाबरोबर जगातल्या इतर देशांमध्ये देखील आपल्या उद्योग संस्थेला नव्याने शाखा कशा सुरू करता येईल या दृष्टिकोनातून देखील उद्योग संस्था प्रयत्न करत असतात. आणि आपल्या वस्तूचं उत्पादन जगभरातल्या इतर देशांना निर्यात करण्याऐवजी आपल्या उद्योग संस्थेची शाखा त्या देशामध्ये स्थापन करणं, त्या देशामधल्या कच्चा माल किंवा सर्व प्रकारचे उत्पादन घटकांचा वापर करून त्याच भौगोलिक प्रदेशामध्ये वस्तूचं उत्पादन करून अशा वस्तू त्या देशातील उपभोक्त्यांना कशा देता येईल या दृष्टिकोनातून देखील उद्योग संस्था प्रयत्न करत असतात. आणि म्हणून जेव्हा उद्योग संस्था अशा प्रकारे जास्तीत जास्त नफा मिळवते, भागधारकांच्या संपत्तीचं महत्तमीकरण करते आणि आपल्या उद्योग संस्थेमध्ये काम करणारा कामगार वर्ग असेल, व्यवस्थापक असतील किंवा विपणन क्षेत्रातले जे काही व्यवस्थापक असतील यांना जेव्हा चांगल्या दर्जाचा मोबदला दिला जातो तेव्हा अशा उद्योग संस्थेला दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. उद्योग संस्थेला जो नफा मिळतो त्या नफ्याची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाते आणि अशा गुंतवणुकीतून आपोआपच अधिक किंवा नव्याने काही नवीन कारखाने स्थापन केले जातात. त्या कारखान्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे अशा उद्योग संस्थेची वृद्धी होत जाते. म्हणजे टाटा सारखा उद्योग समूह असेल किंवा रिलायन्स सारखा उद्योग समूह आहेत, ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि ह्या उद्योग संस्था जगातल्या आणि इतर देशांमध्ये देखील त्यांनी आपल्या शाखा सुरू केलेल्या आहेत किंवा त्या शाखांच्या माध्यमातून त्याची वृद्धी झालेली आहे. किंवा आपल्या देशाचं एक उदाहरण घेतलं की स्वित्झर्लंड देशातली नेस्ले नावाची जी कंपनी आहे, जी कंपनी अशा प्रकारे भारतात येऊन गहू असेल, भारतातली फळं असेल किंवा इतर अनेक प्रकारचे खाद्यवस्तू आहेत त्या वस्तूंपासून अशा प्रकारच्या वस्तू उत्पादित करतात आणि त्या उत्पादनाच्या माध्यमातून अशा प्रकारे आपल्या देशात आणि जगभरातल्या अनेक देशांना त्या वस्तूंची निर्यात केली जाते. त्या निर्यातीतून अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो आणि त्या नफ्याच्या माध्यमातून त्या उद्योग संस्थेची भरभराट किंवा आर्थिक भरभराट होते किंवा वृद्धी होत असते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या उद्योग संस्थेचे जे काही आर्थिक उद्दिष्ट आहेत या आर्थिक उद्दिष्टामधलं चौथं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे उद्योग संस्थेची वृद्धी, ग्रोथ ऑफ द फर्म.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उद्योग संस्थेची जी उद्दिष्ट आहेत, या उद्योग संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये आपण आर्थिक उद्दिष्ट जी आहेत किंवा ध्येय आहेत, त्या आर्थिक चार ध्येयांचा किंवा उद्दिष्टांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला असाइनमेंटसाठी प्रश्न असू शकते की उद्योग संस्थेची जी काही आर्थिक उद्दिष्टे आहेत, ही उद्योग संस्थेची आर्थिक उद्दिष्टे सविस्तर स्पष्ट करा. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या स्वहस्ताक्षरामध्ये लिहून त्याची PDF फाईल तुम्हाला खालील मेल ID वर पाठवणे आवश्यक आहे. मेल ID आहेत ambadaskapde@kthmcollege.ac.in. या मेल ID वर तुम्हाला पाठवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण थांबू. ओके, थँक्यू.